नमस्कार. आपण आत्ता उभे आहोत किंवा पाहत आहोत तो कागल तालुक्यातील वेदगंगेवरील बस्तोडे अनूर दरम्यानचा बंधारा. खरे तर गेल्या आषाढी एकादशीच्या अगोदरपासून म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीच्या अगोदरपासून या बंधाऱ्यावर पाणी आहे. म्हणजे आजचा 23वा दिवस आहे. तर आज कुठे हा बंधारा थोडा रिकामा होत आहे. 23 दिवसानंतर अजूनही पूर्णतः बंधारा रिकामा झाला नाही. मात्र आता हे बंधारा रिकामा होणार. आता पाऊसही थांबलेला आहे, पाणी उतरत आहे. 23 दिवसानंतर पात्रामध्ये पाणी वेदगंगेचे पाणी पात्रामध्ये जात आहे. तर आता 2021 पासून किंवा 2022च्या पावसाळ्यापासून या बंधाऱ्यावर वाहतुकीचा विषय संपलेला आहे. कारण या बंधाऱ्याच्या पश्चिमेलाच हा पूल झालेला आहे, बस्तोडे पूल. अर्थात आता हा पूलही महापुरात अनूरकडील जोड रस्त्यावर पाणी येऊन बंद होतो, हा भाग वेगळा आहे किंवा त्या स्वतंत्र त्याचं परत रिपोर्ट केलेला आहे. पण सध्या अशा परिस्थितीमध्ये याच पुलावरून वाहतूक होते की पुन्हा एरवी देखील कायमच या बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे व या पुलावरून वाहतूक होते. आता हे पाणी उतरत आहे आणि या ठिकाणी ही झुडपे आणि परत पुढंसुद्धा लाकडू येऊन लागलेलं आहे. पाणी कमी झाल्यानंतर नक्की पाटबंधारे लगेच याबाबत कारवाई करते. गेल्या वेळचा अनुभव आहे. गेल्यावेळी ज्यावेळी 8 दिवस पाणी बंधाऱ्यावर आले होतं त्यावेळीसुद्धा येऊन लागलेला कचरा हा संपूर्ण काढला होता. तर 1969मध्ये हा बस्तोडे अनूर बंधारा पाणी अडवणे या उद्देशाने बांधला. मात्र खूप मोठे वाहतुकीचे ओझे या बंधाऱ्याने पेलले. कारण सेनापती कापशी कागल मार्गावर म्हणजे राष्ट्रीय महामार्गाला समांतर कर्नाटकात न जाता जो मार्ग आहे, या मार्गावरील एक महत्त्वाचा प्रवासातील एक साथीदार म्हणून या बंधाऱ्याकडे पाहिले जात होते. कारण तेव्हा पूल नव्हता, तर बस्तोडे बंधारा हाच या मार्गावरील एक महत्त्वाचा आधार होता. मात्र हा बंधारा पाणी पात्राबाहेर आलं की लगेच तो पाण्याखाली जायचा आणि इतर वाहतूक जवळजवळ 3-3 आठवडे बंद व्हायचे. आता हे पाहा ना, 23 दिवस हा बंधारा पाण्याखाली, म्हणजे याचा अर्थ 23 दिवस वाहतूक बंद झाली असती. मात्र साधारण त्यातील 8 ते 9 दिवस वगळता किंवा 9-10 दिवस वगळता मग इतर कालावधी पुलावरून वाहतूक सुरू राहिली. तेच जर अनूरकडील जोड रस्त्यावर अजून एक 1.5-2 फुटा रस्ता केला असता तर पुरात ही वाहतूक मोठ्या बंद झाली नसती. पण असो, तो भाग स्वतंत्र वेगळा आहे. मात्र हा बस्तोडे बंधारा पाणी अडवणे आणि त्याचवेळी वाहतुकीला देखील या दोन्ही कारणासाठी जवळजवळ 50 वर्षे या बंधाऱ्याने सेवा केली. आणि त्यानंतर डिसेंबर 2021मध्ये हा पूल निर्माण झाला. तर आता हा बंधारा पाण्याखाली गेला किंवा खुला झाला याला महत्त्व राहिलेलं नाही, हे बरोबर आहे. कारण वाहतुकीच्या दृष्टीने आता याचं महत्त्व नाही. मात्र तरीसुद्धा पाणी अडवणे या उद्देशाने हा बंधारा आहे. आणि आज 23 दिवसानंतर हा बस्तोडे बंधारा रिकामा होत आहे. आपण पाहतो वेदगंगा पात्रामध्ये अजूनसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी आहे. हा बंधारासुद्धा पूर्णतः रिकामा झालेला नाही. सकाळपर्यंत नक्कीच हा बंधारा रिकामा होईल. धन्यवाद. पत्रकार मधुकर भोसले, बस्तोडे, तालुका कागल.